हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक लोकसभेची जागा लढवण्यास तयार होतो, मात्र अपमान झाल्यामुळे माघार घेतली। मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा। लोकसभेतील बदलाव विधानसभेत घेण्याची छगन भुजबळांना संधी। अपमानाविरोधात बंड करून भुजबळांनी बळ दाखवावं। भुजबळांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार यांचा खोचक सल्ला। छगन भुजबळ नाराज नाहीत, पक्षाला त्यांची गरज। छगन भुजबळांच्या नाराजीवर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। लोकसभेला 48 पैकी आम्हाला केवळ 2च जागाच मिळाल्या। 2 पैकी 1 जागा आम्ही जिंकली तर एकावर पराभूत झालो। भुजबळांकडून नाराजी उघड, तर 400 पारच्या घोषणेमुळे फटका बसल्याचं देखील पुन्हा एकदा वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील। जयंत पाटलांचा दावा। पुन्हा चर्चा होणार असल्यानं आकडा सांगणार नाही, पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षामध्ये जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते। आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीतील अटींवरून जितेंद्र आव्हाड संतापले। शिष्यवृत्तीमध्ये जाचक अटी आणल्याचा आरोप। मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण, आव्हाडांची टीका। पक्षविरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। जे अहंकारी होते त्यांना प्रभू श्रीरामानं 240 वर अडवलं। संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला देखील इंद्रेश कुमारांचा टोला। देशामध्ये 10 वर्ष फक्त अहंकार, सत्तेचा गैरवापर आणि बदलाचं राजकारण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांनी न घाबरता समोर यावं। आरएसएसनं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। पुण्यातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदार यांची पोलीस कोठडी संपणार। आजच्या सुनावणीमध्ये पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष। आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर। नाफेड आणि एनसीसीएफ अधिकार गोठवले। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली। 15 तासानंतरही वाहतूक ठप्पच। कोकणामध्ये जाणाऱ्या वाहतुकीचा मोठा खोळंबा। दुपारपर्यंत घाट मार्ग मोकळा होण्याची शक्यता। विदर्भामध्ये पुढील 5 दिवस पाऊस। आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, तर मुंबईसह उपनगरांमधील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।